गुड मॉर्निंग गाईस, आदित्यगडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईस उठलो आहे आणि पाऊस पण चांगला चालू आहे. थोडा थोडा पाऊस चालू आहे. लगातार 2-3 दिवस झाले की पाऊस चालूच आहे गाईस. मुंबई पुणेमध्ये चांगलाच पाऊस चालू आहे. मुंबईमध्ये तर खूप चालू आहे म्हणते पाऊस. गाईस उठलो आहे आणि काल रात्री मी ऑफिस करून आलो आणि जेवणच केलं नाही. मला कळत नाही मला भूक खाऊन नाही. आणि आता पण उठलो तर आता पण भूक लागत नाही. मी ताईला सांगितलं, ताई म्हटलं चाय अजून खारी खातो म्हटलं. ठीक आहे बोलले खा. भूक नाही लागत आहे मला, समजत नाही का बरं. बघू आता जातो सगळ्यात पहिले तर ऑफिसला. कंटाळलं बाबा या ऑफिसला. सकाळी उठा, परत ऑफिसला जा, दिवसभर काम करा. काय काय कळलं ना काय करायचं. आयुष्यात फक्त हेच चालू आहे. चला भेटूया ऑफिसला निघायचं एकतर. ऑर्डर इशू देतो ना. चला घ्यायचं ऑफिसला निघतो होता आम्ही पाऊस येण्याच्या अगोदर. काहीच ऑफिसला पोचलो आहे मी आणि चांगला पाऊस चालू आहे. तर आता मला एक बहाणा बनवावा लागेल. आता वॉशरूममध्ये जाणार मी तोंडावर पाणी घेणार की पाऊस चालू आहे म्हणून. पाऊस चालू आहे बट म्हणजे जास्तीत जास्त चालू नाही, ओला नाही जात आहे. आता मी बाथरूममध्ये जातो, वॉशरूममध्ये तोंडावर पाणी घेतो आणि सांगतो की पाऊस चालू आहे म्हणून. आणि सर बोलणार की हां तुलाच पाऊस लागला आहे का. जातो मी. कुमार शेठनं मस्त टोपी घातली आहे. चला काहीच नाश्ता करूया, ब्रेक झाला आहे. मस्तपैकी नाश्ता खाऊ. आणि आपला रोहित भाऊ पण आला आहे आज नाश्ता करायला. ए रोहित ले ना. काहीच नाश्ता झाला आहे. आता परत आता अंदर जातो. कितनी नींद आ रही ना रोहित, बहुत ज़्यादा नींद आ रही काम करते करते. अरे मुझे रे, तेरे को नहीं आ रही क्या? हाँ नहीं रे, आज जल्दी आया तो नहीं तो मतलब मैं लेट आया. हाँ बारिश भी चालू थी. तेरे को पता है आज बहाना बनाया, मुँह पे पानी मारा, सर को बोला की पाणी असं सांगितलं सरला. आणि चालू पण होता एकतर पाऊस तेवढा होता नाही. तोंडावर पाणी टाका सर म्हटलं पाऊस चालू. ठीक आहे बोलते बस. असं झालं आहे काहीच. वाह ऊन पण आला आहे काहीच. ऐसे कार अपने को रहते इधर ड्रॉप के लिए, ये कंपनी थ्रू रहते हैं ना कार की तरफ से. बजाज की तरफ से रहता है. भाई ने जो बोला ब्लाइंड फिर भूषण सर को हो गया पर वो बाइक से आते हैं ना. लॉग आउट झाला आहे गाईस, ऑफिस झाला आहे. आज काय सांगू तुम्हाला गाईस, लंच ब्रेकच नाही दिला गाईस. लीडच नाही बनवलं, कोणालाच नाही सोडलं गाईस. आज पूर्ण मूड खराब झाला आहे गाईस. लॉग आउट नाही म्हणजे लंच ब्रेक नाही भेटत होतं गाईस. आणि ते टिफिन पण नाही आणला होता एकतर मी. एवढी भूक लागून आहे ना गाईस. पथकला पण जायचं आहे. बघतो काहीतरी खातो, नाही तर मी पहिले पथकला जातो, त्यानंतर मग घरी जाताना काहीतरी खातो. बघतो. ए तेरे को लंच ब्रेक मिला था ना? हाँ नहीं मिला था पक्का नहीं. चला गाईस जातो आता मी. भेटू प्रॅक्टिसला भेटणार. प्रॅक्टिस नंतर भेटू. गाईस खराडी बायपासला आलो आहे. आता जेवण तर नाही झालं आहे. दिवसभरापासून सरनं सोडलंच नाही आम्हाला, तर जेवण तर काही झालं नाही. तर काय नाही, दालचा घेतो, दालचा खातो आणि काय प्रॅक्टिसला पण जायचं आहे. गरम गरम खायची आता आणि निघायचं प्रॅक्टिसला. टेबल आहे क्या? टेबल आहे और टेबल हां ठीक आहे. मस्त गरम गरम खातो गाईस आणि लवकर प्रॅक्टिसला जातो मी. की दालचा खाल्ला, पोट भरलं. आता काही नाही, आता आपण आपल्या प्रॅक्टिसला जातो आणि
प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. आता बरं वाटत आहे. दिवसभरामधून आता चांगलं वाटत आहे. आणि जातो, मला प्रॅक्टिस झाल्यानंतर भेटतो. मित्रांनो घरी आलो आहे, तर जेवण करते. खिचडी घेतली आहे गाईस थोडीशी मी, आणि लोणचं घेतलं आहे. मला जास्त काय भूक नाही आहे. काय गाईस आज जेवायला नाही भेटलं ना, वेगळंच वाटत आहे. सोडलं नाही तर सरने, ॲक्च्युली मलाच नाही सगळ्यांनाच नाही सोडलं. सध्या मंथ एंडचं प्रेशर एवढं आहे ना ऑफिसमध्ये चालू, सो कोणाला सोडत पण नाही. काय काय करा ना, काय करायचं आता. जस्ट आता आमच्या पथकच्या ग्रुपमध्ये टाईम टेबल आला आहे की सुपारीच्या दिवशी कुठे कुठे जायचं म्हणून. म्हणजे पहिल्या दिवशी तर सुपारी आहे आमची, म्हणजे ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्यानंतर जे जे मेन आहे, 4था दिवस, 5वा दिवस, 9वा दिवस, 8वा दिवस, त्या दिवशी पण सुपारी. बरं झाली की रात्रीची सुपारी आहे, म्हणजे मी लवकर लॉगिंग करून लॉग आउट करू शकतो. 6-6:30 वाजतानंतर सुपारीला जाऊ शकतो मी. आणि मेन मग लास्ट टाईम अनंत चतुर्थीची 10वे, इकडं पुणेकडं ना 10व्या दिवशी नाही उठतात, इकडे 11व्या दिवशी असं उठतात. मला खूप जण बोलले होते, आणि टाईम टेबल पण 11व्या दिवशी सांगितलं. सो तेच आहे गाईस. आता पथक वाजवायला मजा येईल. फक्त 6 दिवस बाकी आहे गणपती बाप्पा यायला. येऊ द्या आपण नाही येऊ द्या. चला गाईस, मी जेवण करतो.